आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। तहव्वूर राणाला आता भारतात आणलेलं आहे। विशेष विमानानं राणाला भारतात आणलेलं आहे। राणाला घेऊन विमान आता दिल्ली विमानतळावर दाखल झालेलं आहे। तहव्वूर राणा 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे। आज दिवसभर सकाळपासून या बातमीकडे आपले लक्ष होतं। तहव्वूर राणाला आता भारतात आणण्यात आलेलं आहे आणि विशेष विमानानं त्याला भारतात आणण्यात आलेलं आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण भारताकडे करण्यात आल्यानंतर याच महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष लागलेलं होतं। तहव्वूर राणाचं भारतात त्याला कधी आणलं जाणार, तर आत्ताच ही महत्त्वाची बातमी येते। तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, तहव्वूर राणाला आता भारतात आणलेले विशेष विमानानं काय नेमकी पुढचे तपशील आहेत? भारतात विशेष विमानाने तहव्वूर राणा हे पोहोचले आहेत, हे आपल्या सूत्रांकडून आपल्याला समजतं आहे। आणि दिल्लीत सध्या लँडिंग जशी झाली तसं सिक्युरिटी अरेंजमेंट्स आणि ट्रॅफिक अरेंजमेंट्सला डायव्हर्जन केलं जाणार असंही कळून येत आहे। काहीच वेळात आपण बघतो तर लँडिंग झाल्यानंतर जे NIA हेडक्वार्टर्सला तहव्वूर राणाला आणलं जाणार आणि तिथे त्याची वैद्यकीय चाचणी होणार आणि त्याच्यानंतर कोर्ट समोर प्रोडक्शन केलं जाणार। कोर्ट समोर हजर होण्यासाठी आता सध्या आपण वेळ बघतोय तर ऑलरेडी 2:30 वाजले आहेत आणि कोर्टाच्या त्या टायमिंग अनुसार तहव्वूर राणा NIAच्या कस्टडीमध्ये पोहोचतो का हेही बघणं गरजेचं ठरेल, नाहीतर त्यांचं प्रोडक्शन उद्यापर्यंत जाणार का हा एक प्रश्नही निर्माण होतो। काय नेमकं सध्या दिल्लीमधलं वातावरण, काय सगळ्या हालचाली उर्वशी त्या ठिकाणी जाणवत आहेत? पूर्ण दिल्ली आता सध्या एक छावणीच्या रूपांतरमध्ये दिसून येते आहे। खास करून सिक्युरिटी अरेंजमेंटच्या संदर्भात जागोजागी वेगवेगळ्या लेवलच्या जे सिक्युरिटी अरेंजमेंट्स केले गेले आहेत। स्पेशली तो रूट जो आहे जिथून तहव्वूर राणाला पालम एअरपोर्ट वरून ते NIA हेडक्वार्टर्सला आणणार, तिथेही ट्रॅफिक डायव्हर्जन केले गेले आहेत। आज महावीर जयंतीमुळे आपण बघतोय तर गव्हर्नमेंट ऑफिसेस बंद आहेत मेन सेंट्रल दिल्लीमध्ये, जिथेच NIA हेडक्वार्टर्स आहेत, पण ट्रॅफिक डायव्हर्जन केलं जात आहे कारण की इव्हनिंग आवर्स म्हणजे 4 ते 6च्या दरम्यान मुवमेंट होणार आहे तहव्वूर राणाची आणि त्याच दरम्यान ट्रॅफिकही होऊ शकतं, म्हणून ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे तिथे दिल्ली पोलिसांनी केलं आहे। वेगवेगळ्या जागी जे एक मानस्वान नावाची जी एक गाडी आहे जी आपल्याला मुंबईत 26/11 हमल्यानंतर जागोजागी दिसते, सिक्युरिटी अरेंजमेंट आहे, बुलेट प्रूफ ती गाडी आहे, तीही दिसून येते आहे आणि त्याच गाडी आणि वेगळ्या एक स्पेशल पथकाबरोबर तहव्वूर राणाला जे आहे इथे आणलं जाणार आहे, NIA हेडक्वार्टर्सला आणलं जाणार आहे आणि इथे मेट्रो स्टेशनच्या वेगवेगळे गेट्स पण बंद झाले आहेत सिक्युरिटी अरेंजमेंटच्या संदर्भात लक्षात घेऊन, म्हणून तहव्वूर राणाला आता काहीच वेळात जे आहेत आणलं जाणार आणि त्याच्याच संदर्भात सिक्युरिटी अरेंजमेंट जागोजागी दिसत आहेत। निश्चितच ही सगळी माहिती आपण उर्वशी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। मात्र तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण हे अत्यंत आवश्यक होतं आणि तीच वेळ आज आलेली आहे। खरं तर हे प्रत्यार्पण होऊ नये यासाठी कित्येकदा तरी तहव्वूर राणानं अनेक प्रयत्न केले होते। अमेरिकेतले जवळपास सर्वच न्यायालयाचे त्याने दरवाजे ठोठावलेले होते, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता। मात्र शेवटची याचिका सुद्धा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि अखेर त्याचा आज भारताकडे प्रत्यार्पण होऊन तो भारतामध्ये दाखल झालेला आहे आणि हीच ती वेळ अत्यंत महत्त्वाची होती। 26/11चा हल्ल्याचा तो सूत्रधार होता, मुख्य सूत्रधारांपैकी एक होता। मुंबईतल्या अनेक ठिकाणांची त्यांनी रेकी केली होती। काय नेमकं तहव्वूर राणाच्या या चौकशीमधून आणखी पुढे येणार आहे आणि का त्याची सगळी चौकशी महत्त्वाची ठरणार आहे? उर्वशी, आपण बघितलं तर ज्या प्रकाराने तहव्वूर राणाने जी रेकी केलेली त्याच्याकडून पाकिस्तानने कशा प्रकाराने 26/11च्या हमल्यासाठी सपोर्ट केलेला, कारण की ISI म्हणा किंवा लष्कर-ए-तोयबा म्हणा यांना नेहमी पाकिस्तान वेगवेगळ्या लेवलवर सपोर्ट करता आला आहे, पण नेहमी ओपनली नाही सांगितलं आहे। तर अशा वेळेस जेव्हा नकार आला आहे तेव्हा एक स्ट्रॉंग डॉसियर
म्हणून तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण की हे दोन देशांबद्दल पण हे आहे की पाकिस्तानचा मोठा हात होता 26/11च्या हमल्याच्या मागे, आणि म्हणून ते एक स्ट्रॉंग एव्हिडन्स म्हणून तहूर राणाची जी साक्ष असणार, तो जो साक्ष देणार ते खूप महत्वाचं असेल. अबू जंदाल नंतर हा दुसरा असा दोषी आहे 26/11 हमलाचा, ज्याला इथे आणलं गेलं आहे, ज्याला पकडून भारतात आणलं गेलं आहे. आणि म्हणून ह्याचं साक्ष खूप महत्वाचं असेल. कशा प्रकाराने रेकी केली, ISIला कसं सपोर्ट केलं, लष्कर-ए-तोयबाचा माणूस होता तर कशा प्रकाराने तिथून इनपुट आले, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतील. मात्र अनुपमा, आता सध्या NIAच्या उर्वशी असेच आपण संपर्कात राहूया. काही महत्त्वाची माहिती दिली जो आर्मी के कैंप थे वहाँ पे ट्रेनिंग ली गई थी और उसके बाद बाकायदा उसने फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन जो सेंटर है वो खोला था और उसका एक ब्रांच ऑफिस मुंबई में खोला था ताकि वो दो हुजी आतंकी संगठन है और लश्कर-ए-तैयबा का आतंकी संगठन के जो लोग यहाँ पर भारत में आएंगे उनको एक कवर दे सके। और जो डेविड कोलमैन हेडली है उसे भी फर्जी वीज़ा के जरिए इसी कंपनी के आधार पे यहाँ भेजा था। उसने कई जगहों पर रेकी की थी, कई सारे चबाड़ हाउस, वो पुष्कर गया था, जयपुर गया था, मुंबई था, दिल्ली का नेशनल डिफेंस कॉलेज भी जो है आतंकियों के टारगेट पे था। कई सारी ऐसी जानकारियाँ जो है वो NIA के पास पहले से ही थी, लेकिन अब जब इंट्रोगेशन होगी तो उसके बाद तर प्रमोद शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्याला दिल्लीमधून ही सगळी माहिती देत आहेत. कशा प्रकारे हा सगळा कट रचलेला होता आणि काय नेमकी तहूर राणाची ओळख होती, तो काय करत होता आणि कशा पद्धतीने हा सगळा कट रचला, आमचे प्रतिनिधी प्रमोद शर्मा आपल्याला सांगतात. मुंबई हल्ल्यामध्ये 166 जणांचा मृत्यू झालेला होता. खुलेआम घूम रहे हैं, इसमें से कई तो जो ISI के मेजर रैंक के जो आर्मी के अधिकारी थे उनका नाम भी आया था। मेजर इकबार था, मेजर समीर अली था और कई ऐसे आतंकी थे, इलियास कश्मीरी जो है वो सारे लोग थे। और ये आप यहाँ देख सकते हैं कि यहाँ पर ये पहुँच गए हैं और जो रास्ता है यहाँ पर पुलिस को भी जो डिप्लॉय कर दिया गया है ताकि कोई भी मीडिया कर्मी जो है वो रास्ते में ना जा पाए। तर प्रमोद शर्मा आपल्याला या संपूर्ण परिसराचा आढावा देतात. याच ठिकाणून बाहेर तहूर राणाला काढलं जाणार आहे आणि NIAकडे सुपूर्द केलं जाणार आहे. अर्थात NIAची एक टीम त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेमध्ये गेले काही दिवस तळ ठोकून होते. सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यार्पणाची आज त्याला आता भारतात आणलं गेलेलं आहे आणि तहूर राणाला घेऊन आलेलं हे विमान आता दिल्ली एअरपोर्टवर आलेला आहे. कोठून त्याला बाहेर काढणार आणि या संदर्भात NIAच्या सगळ्या पुढच्या नेमक्या काय कार्यवाही असणार आहेत या संदर्भातली माहिती आमचे प्रतिनिधी प्रमोद शर्मा आणि दिल्लीतले आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर मुंबईत पाकिस्तानी दहशतवादींनी जो हल्ला केलेला होता त्यामध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र या संदर्भातले सगळे पुरावे या चौकशीमधून आता पुढे येणार आहेत.